नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच 4 वर्षाच्या लेकीला न 1.5 वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपूर्ण आईनं स्वतःच्या गळ्याला दोरी लावली. कोल्हापुरातील घटनेनं हळहळ. छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं समाजमन हळहळत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील जयसिंगपुरात आईने आपल्या 2 निष्पाप चिमुरड्यांना गळफास देऊन स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संगीता गाडीवडर असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव असून प्रगती गाडीवडर वय 4 वर्ष आणि प्रतीक गाडीवडर वय 1.5 वर्ष अशी मृत निष्पाप मुलांची नावे आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृत मुलाचे काका दत्ता गाडीवडर हे सायंकाळी 5च्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दत्ता यांनी बराच वेळ घराची कडी वाजवून आणि हाक मारूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घरातील मुलेही बाहेर खेळताना दिसत नसल्याने त्यांचा संशय बळावला. अखेर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रगती आणि प्रतीक या चिमुरड्यांनी ओढणीच्या सहाय्याने तर संगीता यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेले विदारक दृश्य तिथे पाहायला मिळालं. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या भीषण कृत्यामागे कौटुंबिक कलह असण्याची शक्यता आहे. घटनेच्या दिवशी दुपारी संगीता आणि त्यांच्या पतीमध्ये काही घरगुती कारणावरून जोरदार वाद झाला होता. याच वादातून किंवा मानसिक तणावातून संगीता यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र आत्महत्येचे नेमके आणि ठोस कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. रात्री उशिरा 3ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. या हृदयद्रावक घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच आरोग्य केंद्राबाहेर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान आईच्या एका क्षणाच्या टोकाच्या निर्णयामुळे 2 निष्पाप मुलांचा बळी गेल्याने समाज मनातून संताप आणि दुःख व्यक्त होत आहे.